बातमी मुंबईमध्ये रक्ताच्या पिशव्यांचा काळा बाजार सुरू आहे का असा सवाल निर्माण होतोय। कारण जे महानगर रक्तपेढी आयोजित शिबिरामध्ये रक्त पिशव्या गायब झाल्या। 77 पैकी 55 ते 50 रक्ताच्या पिशव्या गायब झाल्याचा आरोप होतोय। बदलापुरातील माया रक्तपेढीमध्ये रक्ताच्या पिशव्या पाठवल्याचा हा आरोप करण्यात आलेला आहे। दरम्यान भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांच्याकडून विधान परिषदेमध्ये रक्तपेढ्यांचा हा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे। तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे। पैशांचा अपहार त्यांनी केलाय, सरकारी रक्त त्यांनी चोरलंय, त्याचे सगळे प्रूफ हे मी आपल्याकडे देते। हॉस्पिटल्स मध्ये ज्या वेळेला दुर्धर आजारासाठी रक्त त्या ठिकाणी द्यायला पाहिजे तर पैसे असतील तरच रक्त मिळेल अशी उर्मट उत्तरं दिली जातात। सभापती महोदय, सरकारी रक्ताचा खाजगी संस्थांना नफा लाटण्यासाठी वापर केला जातोय। गरीब रुग्णांना मोफत रक्त नाकारून त्यांची आर्थिक लूट केली जाते। रक्ताचा तुटवडा त्यांच्या बाबतीत कुठेच आतापर्यंत तक्रार आलेली नाही, आढळलेला नाही आणि गैरवर्तणुकीच्या सुद्धा काही कंप्लेंट्स आल्या नाहीत। तरी देखील यापुढे अशा रुग्णांच्यासाठी कुठल्याच प्रकारची गैरसोय होणार नाही।